नंदुरबारात बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश। आर.के. सायबर कॅफेच्या नावाखाली 6 वर्षांपासून सुरू होता गैरप्रकार, 5 आरोपी अटकेत। नंदुरबार शहरात बनावट शासकीय शिक्के तयार करून जन्म व मृत्यूची बनावट प्रमाणपत्रे बनवली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून नंदुरबार शहर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त कारवाई करत मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे। आर.के. सायबर कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या या गैरप्रकारात 5 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलीस तपासात या सायबर कॅफेमधून विविध शासकीय विभागांचे बनावट शिक्के तयार करून जन्ममृत्यूचे दाखले तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे बनवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे। ही प्रमाणपत्रे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी वापरली जात असल्याचेही समोर आले आहे। नंदुरबार शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर संबंधित सायबर कॅफेवर छापा टाकण्यात आला। या कारवाईत बनावट शासकीय शिक्के, जन्ममृत्यू प्रमाणपत्रे, संगणक साहित्य आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे हे रॅकेट गेल्या 6 वर्षांपासून शहरात सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी 5 आरोपींविरोधात फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे व कट रचणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून बनावट प्रमाणपत्रे नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत। या प्रकारामुळे नंदुरबार शहरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने नागरिकांना कोणतेही दस्तऐवज अधिकृत मार्गाने काढण्याचे आवाहन केले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नमस्कार, मी श्रवण दत्तेस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी एक गोपनीय बातमीदार मार्फतीने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापेमारी टाकली होती आणि त्या छापे दरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते। त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगर परिषदचे जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर सीओ आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट जे आहेत ते खोटे असल्याचे निदर्शनास आले। त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे जन्ममृत्यू दाखला ब्रांच इन्चार्ज आहे त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 124/26 नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी, चीटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये 2 आरोपी यांना आपण यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती। त्यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे। त्याचबरोबर नगर परिषद मध्ये जन्ममृत्यू दाखला या सेक्शन मध्ये काम करणारा, कंत्राटी बेसीवर काम करणारा एक इसम त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं। या पद्धतीने प्रथमदर्शनी एफआयआर रजिस्टर करण्यात आली। तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले। एकंदरीत यामध्ये 5 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल। शिक्के वगैरे, आयडी वगैरे काय बोगस वापरले यामध्ये संबंधित सायबर कॅफेमध्ये दस्तावेज सोबत काही खोटे सिक्के व खोटे डिजिटल साइन हे आढळून आले। त्या अनुषंगाने याच्यामध्ये संबंधित जे कलम लावून आपण त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहोत। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।